ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन अक्कलकोटाहून मोरोपंत बापट हा त्याच्या बडदाळे ह्या गावी परत आला. आल्यानंतर काही दिवस व्यवस्थित त्याचे कामकाज सुरू असतानाच त्याच्या हितशत्रूंची संख्या मात्र वाढत गेली. ते हितशत्रू त्याला परोपरीने त्रास देत असत आणि निजामाकडे तो ज्या जकातदारीची नोकरी करत होता त्या निजाम सरकारच्या अधिकाऱ्याला त्याच्या हितशत्रूंनी कान भरविले. त्याने कान भरविल्यामुळे त्याची निजामाकडे असलेली जकातदाराची नोकरी ही त्याला गमवावी लागली. मोरोपंत बापटाची निजाम सरकारच्या दरबारी असलेली जकात कारकुनाची नोकरी गेली. त्यामुळे त्याच्या कुटुंबियावर मोठे आर्थिक संकट कोसळले. त्यांची अतिशय हाल अपेष्टा होत होती. परंतु अशा विपरीत स्थितीतही त्याची ब्रह्मांड नायक भक्तवत्सल श्री स्वामी समर्थावरील निष्ठा तसूभरही कमी झाली. अहोरात्र तो श्री स्वामी समर्थांचा नाम जप करीत असे. योगायोगाने त्याची ही तपश्चर्या फळास आली. निजाम सरकाराने मोठ्या मानसन्मानाने त्याला परत नोकरीवर येण्याचा हुकूम बजावला. त्या हुकुमानुसार तो नोकरीवर रुजू झाला. इतकेच नव्हे तर नोकरीवर नसताना त्याचा जो पगार बंद करण्यात आला होता तो पगारही निजाम सरकारने त्याला दिला. पुन्हा निजाम सरकारच्या पदरीच त्याला जकात कारकुनाची नोकरी मान सन्मानाने मिळाली.